सुरुवातीची बातमी भोंदू अशोक खरातवरून पहिल्यांदाच एसआयटीने पत्रकार परिषद घेतली। विरोधकांनी रुपाली चाकणकर आणि अंजली दमानिया यांनी सार्वजनिक केलेल्या सीडीआरवरून सवाल केले होते आणि त्यावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी उत्तरं दिली। खरंच चाकणकरांची चौकशी होणार का आणि सीडीआर लीक करून कारवाई त्यावर होणार का पाहूया। भोंदू अशोक खरातवरून एसआयटीनं पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली, ज्यात खरात तंत्रमंत्र आणि धमकी देऊन महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं। पण या प्रकरणात दोन मुद्दे समोर आलेत। खरातचा सीडीआर आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार का? खरातचा सीडीआर अनोळखी व्यक्तीनं दिल्याचं सांगून दमानिया यांनी एकनाथ शिंदेंसह चाकणकर, चंद्रकांत पाटील आणि शेलार यांचे कसे कॉल्स झाले याचा खुलासा केला। तर या सीडीआर लीक प्रकरणात शासन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं एसआयटीनं म्हटलंय। मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे। मी म्हटलं हां बोला। तर म्हणे नाही मी कॉल करू का? तर म्हटलं कॉल करा। म्हणून त्यांनी मला कॉल केला। आता अशोक खरातांचा सीडीआर आहे तो मला तुम्हाला द्यायचा आहे। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण? तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे। त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना चौकशीला का बोलवत नाही असा सवाल करत तेजस्वी सातपुते यांच्या सोबतच्या संबंधांवरून शंका उपस्थित केली। तर खरातच्या गुन्ह्यात मदत केल्याचे ज्यांचे पुरावे असतील त्यांना चौकशीला बोलावणार असं एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं। एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला बोलावत नाही। चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं। त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं। 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं। याचा अर्थ आम्ही काय काढायचा? चाकणकर एसआयटीला बोटावर नाचवतायत का? आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना एसआयटी कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात। अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते। त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। भोंदू अशोक खरातवर नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल झाल्याची माहिती एसआयटीनं दिली आहे। तसंच खरातचे पीडित महिलांसोबतच्या व्हिडिओच्या 4650 लिंक सोशल मीडियावरून हटवण्यात आल्या। त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे। आपली ही जी एसआयटीची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे। पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून
संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. भोंदू अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे आणि त्याला कुठलाही पश्चात्ताप नाही असंच दिसतंय. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं भोंदू खरात चौकशी दरम्यान म्हणाल्याची माहिती आहे. चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीनं महिलांना धमकावल्याची कबुली खरातनं दिल्याचं कळतंय. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून भोंदूगिरीची कबुली खरातनं दिली आहे. 2 महिला पोलीस अधिकारीही भोंदू खरातच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून खरातच्या संपर्कात एक डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती आहे. इकडे पोलिसांच्या हाती न लागलेल्या भोंदू खरातच्या पत्नीनं कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी कल्पना खरातनं धाव घेतली. 4 तारखेला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वकिलांमार्फत अर्ज केलाय. अटकपूर्व जामिनावर 10 तारखेला सुनावणी होणार असल्याचं कळतंय. शिर्डीत जमिनीच्या फसवणुकीच्या प्रकरणात कल्पना खरातवर गुन्हा दाखल आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी पोलिसांनी खरातच्या घरातही तपास केलाय. त्याआधीच कल्पना खरातनं पळ काढला तर रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरातवरून आणखी एक गंभीर आरोप केलाय. खरातकडे पूजेसाठी नरबळी देण्यात आलाय. या पूजेचा दादांच्या अपघाताशी संबंध आहे का याची चौकशी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ते जे काही नंबर आपण बघितले त्याच्यामध्ये भाजपचे पण बरेच नेते आहेत ना. मग इन्व्हेस्टिगेशन करत असताना सगळ्यांचंच इन्व्हेस्टिगेशन तुम्ही त्या ठिकाणी लावा. CDR कसा आला त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं. सहसा तो कोणालाही मिळत नाही कारण तो इंटरनल रिपोर्ट आहे. पण ठीक आहे, त्यांच्याकडे तो आला, तो दाखवला, त्याच्यामध्ये काही नावं आली. आता मग तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त पार्टी आणि चेहरा बघून न करता तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं. आणि तिथं पूजेला कोण कोण आलं होतं, कशा प्रकारची पूजा झाली, आम्हाला हे कळालं की तिथं लोकांचा सुद्धा बळी दिला गेला असं कुठंतरी आम्ही ऐकलेलं आहे. मग तो कोणासाठी दिला गेला, त्याच्या मागे हेतू काय होता, अजितदादांच्या ॲक्सिडेंट मागे, त्या पूजेमागे आणि पूजा करणाऱ्याच्या हेतूच्या मागे काही संबंध आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल. रोहित पवारांचे आरोप गंभीर आहेत आणि खरातचा कसून तपास सुरू असल्याचं एसआयटीनं म्हटलंय. पवन येवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.